चव्हाण हे नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून, काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे तिकडले नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि फार मोठी ताकद लावली अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षानं. तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला. आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला गेलो, उद्धव ठाकरे साहेब गेले, आम्ही गेलो सगळे. ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा, नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, त्यांची प्रकृती बरी नसताना. आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. सातत्यानं ते माननीय उद्धवजींच्या संपर्कात होते. निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले, दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना. त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होतं, पण ते त्यांना किडनीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आम्ही सगळे, शिवसेना परिवार असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला, पण शेवटी दुर्दैव असं की त्यांना आजारानं गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले. आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमक झाले होते. दिशा कल्याण प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारत आहेत आणि त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहिलं मी आज. भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी. आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांविरुद्ध अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या 8 दिवसामध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरणं निर्माण करतात. भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहेत. त्यांचा IT सेल असेल, काय म्हणतात तो, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत, पेड वर्कर आहेत. आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत. खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान 2 मंत्री असे आहेत ज्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत. नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत. आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, इतकेच मी सांगेन. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे, त्यांना का असं आहे की ठाकरे कुटुंब हे या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे. लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे, बरं का. आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. हे माहीत आहे, काही फरक पडत नाही. याच्यातून तुमचेच मुखवटे गळून पडतात. मी सांगितलं ना, तुमच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत
ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत, महिलांनी आत्महत्या केल्या आहेत, आणि या रिपीट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारासंदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात. हे जे कोणी निदर्शनं करतात आमच्या विरुद्ध, त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी बरं का काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषणं ठोकून गेले ना, त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा. त्यांचं नाव संजय राठोड. ते आधी तुमच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे एक मंत्री आहेत ज्यांच्यामुळे एका महिलेनं आत्महत्या केली, सर्व पुरावे आहेत त्या संदर्भातले, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना संजय राठोडच्या विरोधात. ते आता गृहमंत्री आहेत. मग काय झालं? तो कानून, तो कायदा, ते पुरावे. एक प्रश्न पुण्यामधला एका पोलिसावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला, हे किती गंभीर? हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा, हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे महाराष्ट्रामध्ये, पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने. हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारतायत. त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत, त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत. आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून, आमच्या बहिणींचं रक्षण करणार आहे. पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्स प्रकरण असू दे, कोयत्याचे हल्ले असू दे, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार आज होतो आहे आणि ते हप्ते कुठपर्यंत जात आहेत हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. ललित पाटील प्रकरणातले खरे सूत्रधार कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे. पोर्शे प्रकरणात कार पोलीस आणि सगळी व्यवस्था यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का? पुण्याचे पालकमंत्री काय करतायत विचारा पालकमंत्र्यांना जाऊन. ते गुलाबी कपड्यात सध्या फिरतायत ना, ते गुलाबी कपड्यात फिरतायत, पण पोलिसांच्या डोक्यावर कोयत्याचे वार होत आहेत. ते रक्त मात्र लाल आहे सामान्य जनतेचं. नाना पटोलेंनी सांगितलं आहे की गुंडांनाही सुरक्षा भेटते आहे, पण भाजपकडनं मला धोका आहे, मला सुरक्षा भेटत नाही. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतलेली आहे, सगळ्यांची. आमची काढली. आणि सुरक्षा कोणाला दिली आहे? गुंडांना. जे पक्ष सोडतील तो कोणी असू दे, गल्लीतला पुढारी, त्याला 4-4 गनमॅन घेऊन ते फिरतात देत आहेत. जे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना शिव्या घालतील त्यांना सुरक्षा दिली जाते. सुरक्षा या देशाची, राज्याची कायदा व्यवस्था, पोलीस व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. पोलीस हे भारतीय जनता पक्षाचे पगारी नोकर झाल्यासारखे वागत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या काळामध्ये आमच्या पोलीस खात्याचं पूर्ण अधपतन झालेलं आहे. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे. पैशाशिवाय बदल्या आणि बढत्या होत नाहीत या खात्यामध्ये. इतकी दुरावस्था या खात्याची कधीच झाली नव्हती. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या घडल्या असं वक्तव्य करणाऱ्यांना केलं आणि असं पण म्हणतायत की बरं आलं केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. बघा, कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका. भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचं ते करू द्या. आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही. केंद्राची पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे. खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा घडवू. केंद्राची पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे, काय सांगू? निवडणुका आहेत, त्याच्यामुळे अशा लोकप्रिय योजनांच्या घोषणा काही काळ केल्या जातात. थँक्यू. सर, लाडकी दीदी सम्मेलन हुआ कल, प्रधानमंत्री ने कहा महिलाओं के जो खिलाफ
क्राइम हो रहा है उसके हमने कानून बनाया, सख्त कानून है, मौत की सजा दी जाएगी, उम्र कैद दिया जाएगा, क्या कहना है? प्रधानमंत्री जी कल महाराष्ट्र में थे। लखपति दीदी हमारे बहनों को लखपति बनाने के लिए यहाँ उनकी सरकार है, वो 1500 रुपया दे रही है और वहाँ मोदी जी लखपति बनाने की बात करते हैं। एक बार साथ में बैठो मुख्यमंत्री के साथ और क्या निर्णय है, 1500 रुपये में आपको वोट खरीदना है या लखपति बनाना है? ये हमको क्या सुरक्षा देंगे महाराष्ट्र में? उनके सरकार में महाराष्ट्र के ऐसे मंत्री बैठे हैं जिनके ऊपर महिला अत्याचार के ऐसे आरोप है और उनकी वजह से महिलाओं ने आत्महत्या की है। और देवेंद्र फडणवीस गला फाड़ कर बोल रहे थे जब लीडर ऑफ अपोजिशन थे कि संजय राठौड़ के खिलाफ मेरे पास पूरे सबूत है, एविडेंस है। हाँ, अभी गृह मंत्री बन गए तो कहाँ गए आपके एविडेंस? जिस व्यक्ति को महिला अत्याचार करने के लिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने अपने मंत्रिमंडल से बर्खास्त किया था, उस मंत्री को देवेंद्र फडणवीस अपने साथ बिठाकर, अपने गोद में बिठाकर फिर एक बार मंत्री बना दिया। ये क्या महिलाओं की सुरक्षा करेंगे? और मोदी जी यहाँ आकर बड़ी बड़ी बातें करते हैं। पहले उस मंत्री को हटा दो, हिम्मत आई तो। सर, आदित्य ठाकरे आज संभाजीनगर में है, बीजेपी और शिवसेना आपकी पार्टी के दोनों कार्यकर्ताओं के बीच में हंगामा हुआ, क्या कहना है? ये बीजेपी वालों की औकात नहीं है हमारे सामने हंगामा करे। ये सब पेड वर्कर है, ये गुंडे हैं, ये पैसा देकर लाए जाते हैं हमें बदनाम करने के लिए। उनका आईटी सेल हो या ये जो लोग हैं आप बोल रहे हैं, ठीक है देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे। सर,